पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी संध्याकाळी प्रोटोकॉल तोडून कतारचे आमिर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्या स्वागतासाठी दिल्लीच्या इंदिरा गांधी एअरपोर्टला पोहोचले। काही मोजक्याच क्षणी पंतप्रधान मोदी एखाद्या परदेशी राष्ट्राध्यक्षाच्या स्वागतासाठी स्वतः एअरपोर्टला जातात, पण भारत आणि कतार यांच्यातले संबंध मजबूत करण्यासाठी मोदींकडून हे पाऊल उचललं गेलं। कतारचे आमिर अल थानी 2 दिवसीय भारत दौऱ्यावर आलेत। त्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील आणि दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार संमत केले जातील। परराष्ट्र खात्याने दिलेल्या माहितीनुसार कतारचे आमिर यांचं मंगळवारी राष्ट्रपती भवन परिसरात औपचारिक स्वागत केलं गेलं। त्यानंतर दिल्लीच्या हैदराबाद हाऊस इथे पंतप्रधान मोदींसोबत त्यांची बैठक झाली। कतारचे आमिर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार असल्याचं त्यानंतर समोर आलं। पंतप्रधान मोदी यांच्या आमंत्रणावरून आमिर अल थानी दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर आलेत। याआधी ते 2015 साली दिल्ली दौऱ्यावर आले होते। भारत आणि कतार यांच्यात अलीकडच्या काळात व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, औद्योगिक, संस्कृती यासह विविध क्षेत्रात मजबूत संबंध तयार झालेत। यावेळीही कतारचे आमिर अल थानी यांच्या दौऱ्यामध्ये महत्त्वाच्या करारांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता दाट आहे किंवा होणारच आहे असं म्हटलं जात आहे। तर त्यानिमित्ताने हे आहेत कोण, थानी कोण आहेत ते जाणून घेऊया। 3 जून 1980 मध्ये कतारच्या दोहा इथे त्यांचा जन्म झाला। त्यांचे वडील शेख हमद बिन खलीफा अल थानी यांच्यानंतर 25 जून 2013 साली कतारचे आमिर ते बनले। ब्रिटनमध्ये शिक्षण पूर्ण करून तमीम बिन हमद यांनी कतार सैन्यात सेवा दिली। 44 वर्षांच्या तमीमना कतारमधल्या सर्वात युवा श्रीमंत असं मानलं जातं। जगातल्या सर्वात युवा राष्ट्राध्यक्षांमध्ये सुद्धा त्यांचं नाव घेतलं जातं। त्यांची 3 लग्न झालेत। 3ही पत्नींकडून त्यांना 13 मुलं आहेत। सद्यस्थितीत कतारचे आमिर शेख तमीम बिन हमद अल थानी जगातले 9वे सर्वात श्रीमंत शासक आहेत। त्यांची संपत्ती जवळपास $335 अब्ज इतकी आहे। ब्रिटनमधून परतल्यानंतर तमीम यांना 2003 साली क्राउन प्रिन्स बनवलं गेलं होतं। त्यानंतर 2009 साली त्यांना सैन्यात डेप्युटी कमांडर इन चीफ हे पद मिळालं। खेळांमध्ये विशेष स्वारस्य असलेल्या तमीम यांना नवी ओळख जागतिक स्तरावर 2006च्या कतारमध्ये झालेल्या एशियन गेम्सच्या यशस्वी आयोजनामुळे मिळाली। त्यांच्या नेतृत्वात 2022 साली फिफा वर्ल्ड कपचं आयोजनही कतारमध्ये केलं गेलं होतं आणि ते सुद्धा यशस्वी मानलं गेलं। त्यानंतर जून 2013 साली शेख हमद बिन खलीफा यांनी मुलगा तमीमसाठी कतारचं अमीरपद सोडलं। कतारमध्ये हे सत्तांतर अपेक्षित होतं, पण अरब देशातल्या नेत्यांकडून आजीवन त्यांच्या पदावर राहण्याची परंपरा होती। त्यापेक्षा हा निर्णय वेगळा होता। तमाम यांच्या शासन काळात सुरुवातीला कतारच्या शेजारच्या राष्ट्रांबरोबर त्यांच्या नात्यामध्ये अंतर आलं होतं। 2017 साली सौदी अरब, संयुक्त अरब अमिराती, मिस्र, बहरीन यांनी कतार सोबत संबंध तोडले होते आणि त्यांच्यावर आर्थिक निर्बंधही लावले होते। पण नंतरच्या काळामध्ये काही देशांबरोबरचे संबंध त्यांनी सुधारण्यासाठी प्रयत्न केले आणि आज भारतामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि भारताच्या दौऱ्यावर सध्या ते आहेत। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राइब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।